हाय हॅलो नमस्कार, कशा आहात मैत्रिणीनो? आम्ही पण मजेत आहोत. आता तुम्हाला हे क्लिप बघून लक्षातच आलं असेल की आपली रेसिपी काय असेल. मी तुम्हाला आज खूप पारंपरिक अशी वड्यांची किंवा सांडग्याची रेसिपी दाखवणार आहे, जी मी लहानपणापासून आजी बनवताना बघते आणि बनवू पण लागत होते. आजी माझी जेव्हा पण वाळवणाचे पदार्थ तयार करायला घ्यायचे त्यावेळेस पहिला पदार्थ म्हणजे हा देवासाठी पहिले 5 वडे वगैरे बनवतात आणि नंतर असे वड्याचा पदार्थ बनवायला घ्यायची. आता हे वडे इतके सुंदर क्रिस्पी आणि मस्त झाले होते. आता कुठेही वेळ वाया न घालवता आपण व्हिडिओला सुरुवात करूया. तर मी इथे 2 वाट्या मुगाची डाळ घेतलेली आहे आणि 2 वाट्या आपली हरभऱ्याची डाळ घेतलेली होती. स्वच्छ धुवून रात्रभर पाण्यात भिजू घातली होती. त्यानंतर खूप सगळ्या हिरव्या मिरच्या आणि लसूण घेतलेला आहे. लसूण तुम्ही कमी जास्त करू शकता. आता हे मिश्रण सगळं मस्त असं मिक्सरला वाटून घेतलेलं आहे. खूप थोडं थोडं पाणी घालून एकदम घट्टसर असं बॅटर आपल्याला बनवायचं आहे. आता मी एकदम थोडं थोडं पाणी टाकलं आहे, कारण डाळ रगडताना असंही थोडंसं जड जातं. आणि त्यानंतर हा मसाला सगळा रेडी करून त्याच्यात मस्त मिक्सरमध्ये बारीक करून घेतला आणि सगळं मिश्रण एकत्र केलं. आता हे एकत्र केलेलं मिक्सर एकदम घट्टसर बनवायचं आहे आपल्याला, जेणेकरून आपण वडे पाडताना ते एकदमच तुटणार नाही किंवा मोडणार नाही अशा पद्धतीने करायचे आहेत. आता त्यानंतर मी त्यामध्ये धणे पण घातले होते. तुम्ही पण धणे घालून बघा, खूप छान टेस्ट येते. आणि मी घेतलं होतं गावाकडील पारंपरिक ठोसर मीठ, जे माझी आजी अजूनही वापरते. ते मीठ घेतलेलं होतं आणि त्यामुळे इतकी छान टेस्ट येते आणि एकदम भारी होतं. मैत्रिणींनो, तुम्ही पण नक्की करून बघा. त्यानंतर हे सगळं वाटून झाल्यानंतर मी त्यामध्ये थोडंसं मिक्स केलं म्हणजे आपलं हिंग एकदम छान आहे आणि पचायलाही सोपं जातं, थंडावा देतं. त्यामुळे मी हिंगही त्यामध्ये घातलं होतं. आता माझ्याकडून थोडंसं बॅटर लूज झालं होतं, म्हणून मी त्यामध्ये एक ट्रिक वापरली, जी आपला बारीक रवा असतो तो बारीक रवा मी थोडासा ॲड केला आणि इतके मस्त वडे पाडून घेतले. इतके छान झाले होते मैत्रिणींनो. वडे पाडायला मला फक्त अर्धा तास लागला इतके मोठे वडे बनवण्यासाठी. अजिबात जास्त तामझाम आणि वेळ वाया जात नाही. खूप पटकन ही बनवून रेसिपी होते आणि वाळवणातला हा खरंच पहिला प्रकार आहे. तुम्ही नक्की करून बघा, खूप तुम्हाला आवडेल. आणि आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल आणि खूप हेल्पफुल असेल. सो असेच नवनवीन व्हिडिओ बघण्यासाठी आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला मात्र विसरू नका. तर मैत्रिणींनो, असेच तुम्ही आनंदी राहा, हॅपी राहा आणि मस्त खा आणि स्वस्त राहा. असंच भेटूया आपण पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत अश्विनीच्या चॅनलला भेट देत राहा आणि आपले व्हिडिओ बघत राहा. आय होप सो तुम्हाला हा व्हिडिओ खूप खूप आवडला असेल. आणि हे वडे मी डेली, माझ्याकडे जास्त काही गॅलरी आहे त्यामुळे मी 3 दिवस मला वाळवायला लागले. तुमच्याकडे मे बी उन्हात ते एकच दिवसात वाळून होतील आणि एकाच दिवसात इतके छान कडक वाळतात. आणि त्यानंतर तुम्ही त्याची भाजी करून बघा, इतकी सुंदर भाजी लागते. मी या भाजीचा पण व्हिडिओ अपलोड केलेला आहे, सोबतच लिंक पण देते. त्यामुळे आपल्या चॅनलला एक लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. तर असे माझे वडे झालेले आहेत. चला भेटूया नाही